नमस्कार, मी श्रुतिका श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत एकदम असा तोंडाला बघता क्षणी पाणी सुटणारा, चटपटीत आणि अगदी झटपट तयार होणारा मुरमुऱ्यांचा चिवडा। तर या मुरमुऱ्यांच्या चिवड्याला मीठ आणि पिठी साखर केव्हा टाकावी हे सुद्धा यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, पण ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। तसेच हा चिवडा पूर्ण संपेल तोपर्यंत कुरकुरीत कसा राहावा हे सुद्धा इथं मी शेअर केलेला आहे। तसेच काही जणांचा मसाला हा तळाशी जाऊन बसतो आणि मुरमुऱ्यांना व्यवस्थित कोट होत नाही, तर तो कशा प्रकारे कोट व्हावा व्यवस्थित हे सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। तर असा हा मी पावसाळ्यात केलेला आहे, तरी सुद्धा अगदी कुरकुरीत राहिलेला आहे आणि अगदी आता लहान मुलांना पावसाळ्यासारखं चटरबटर खावंसं वाटतं, तेव्हा हा चिवडा तुम्ही नक्की करून बघा। चला तर मग सुरुवात करूया। तर सुरुवातीला मी हे मुरमुरे घेतलेले आहेत, तर इथं मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहे आणि चाळणीने व्यवस्थित छान गाळून घेतले, जेणेकरून यामध्ये काही कचकच असेल तर निघून जाते। तर बघा असे मुरमुरे म्हणजे चाळून झाले आणि तुम्ही बघू शकता बारीक बारीक असे थोडेसे कण याच्यामध्ये पडलेले आहेत। आता हे मुरमुरे छान आपण असे मंद आचेवरती थोडेसे भाजून घेऊया। खूप जास्त त्याला भाजायची गरज नाही, अगदी 5-10 मिनिटातच छान मस्त असे कुरकुरीत होतात आणि तेल वगैरे अजिबात वापरायचं नाही भाजताना। जर कढई गरम असेल तर गरम कढईमध्येच ते तसेच ठेवले तरी सुद्धा छान कुरकुरीत होतात। तर अगदी 5 मिनिटं मी छान कुरकुरीत होतील तोपर्यंत हे छान भाजून घेतलेत। तर बघा बोटाने दाबल्यानंतर अशी छान भुगा झाला म्हणजे समजावं आपले कुरमुरे छान झालेत। त्यानंतर आता साहित्य बघूया। तर 1 वाटी मी इथं शेंगदाणे घेतलेले आहे, त्यानंतर 1 वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे, त्यानंतर 1 वाटी काजूचे काप घेतलेले आहे। तर काजूचे काप तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा घेऊ शकतात। त्यानंतर 1 वाटी खोबऱ्याचे असे जाडसर काप करून घेतलेले आहेत, तर हे सुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात। त्यानंतर घ्यायचे आपल्याला गरम मसाला, तो कमी जास्त घेऊ शकतात। चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि आवडीनुसार लाल मिरची पावडर, तर इथे मी 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे। त्यानंतर 1 टीस्पून पिठी साखर घ्यायची आहे आपल्याला, त्यानंतर धना पावडर घ्यायची आहे 1 टीस्पून। तर असे हे साहित्य आपले आता तयार झालेले आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे चवीपुरतं मीठ। तर आता आपले शेंगदाणे आपण छान तळून घेऊया। त्यासाठी गॅसवरती मी तेल तापत ठेवलं आणि या तेलामध्ये हे शेंगदाणे टाकून घेतले। तर हलकेसे रंग बदलतील आणि छान असे कुरकुरीत होतील तोपर्यंत मध्यम आचेवरती हे शेंगदाणे तळून घेतले। त्यानंतर फुटाणा डाळ सुद्धा हलकीशी रंग बदलेल तोपर्यंत तळून घ्यायची। तर फुटाणा डाळ अगोदरच भाजलेली असते, त्यामुळे अगदी 2 मिनिटांमध्येच ही छान मस्त लालसर होते। तर लालसर झाल्यानंतर लगेच तिला काढून घ्यायची। तर आता डाळ झालेली आहे, आता आपण काजू तळून घेऊया। तर काजू तळताना एक नेहमी लक्षात ठेवा की काजू हे लवकर करपतात, म्हणून काजू टाकल्या लगेच परतायला सुरुवात करा आणि ते मध्यम आचेवरतीच तळा। तर लगेच तुम्ही परतून घ्या आणि अगदी साधारण 1 मिनिटामध्येच हे काजू छान तळून होतात। आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्या। हे सगळे साहित्य आपण डायरेक्ट मुरमुऱ्यांमध्ये टाकत नाही, तर एका प्लेटमध्ये हे सगळे काढून घेतोय। त्यानंतर खोबऱ्याचे काप सुद्धा छान असे हलकासा रंग बदलेल तोपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर थोडंसं तेल मला कमी वाटतंय, तर मी अजून थोडंसं यामध्ये तेल टाकलंय आणि छान मस्त हलकेसे सोनेरी होईल तोपर्यंत तळून घेतलेत। त्यानंतर कढीपत्ता सुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे, तर छान कुरकुरीत होईल तोपर्यंत हा तळायचा आहे। तर हा मी छान स्वच्छ धुवून एका कोरड्या कपड्याला पुसून नंतर तळून घेतला। जर तुम्ही धुतल्या लगेच टाकला तर तेल खूप उडतं अंगावरती, म्हणून नेहमी लक्षात ठेवा की तो कोरड्या कपड्याला पुसल्यानंतर तळायचा। आणि आता आपले मुरमुरे सुद्धा छान मस्त भाजून झालेलेच आहेत। तर असे आपले हे सगळे साहित्य आता तयार झालेले आहे आणि एका ताटामध्ये हे मी सगळं तळून घेतलेलं आहे। आता आपण या मुरमुऱ्याला छान मस्त तळका द्यायचा आहे आपल्याला। तर त्यासाठी कढईमध्ये मी तेच तेल थोडंसं घेतलेलं आहे, खूप जास्त तेल लागत नाही याला।
तर तेल छान मस्त तापल्यानंतर ह्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया। तर जिरे छान फुलू द्यायचे आहेत। लक्षात ठेवा जिरे फुलले तरच याला छान असा तडका बसला तरच हा चिवडा छान मस्त टेस्टी आणि चटपटीत लागतो। तर जिरे आपले फुललेले आहे। गॅस हा मध्यमच ठेवायचा। त्यानंतर यामध्ये टाकूया आपण गरम मसाला। तर गरम मसाला टाकल्यानंतर त्यामध्ये टाकूया धना पावडर आणि लाल मिरची पावडर। तर गॅस हा अगदी बारीक ठेवा कारण जळायची शक्यता असते। त्यानंतर टाकायची चिमूटभर हळद। हळद थोडी टाकली तरी रंग छानच येतो। आणि आता त्यामध्ये टाकूया आपण थोडासा जिरा पावडर सुद्धा मी टाकलेली आहे। तुम्ही आवडीनुसार टाकू शकता, ती अगदी ऑप्शनल आहे। त्यानंतर आता यामध्ये टाकून घेऊया मीठ। तर मीठ आवर्जून टाका। मीठ या मसाल्यामध्ये टाकलं तर तो मसाला अळणी लागत नाही आणि मुरमुऱ्यांना कोट झाला की खूप छान लागतो। तर अशा प्रकारे जर तुम्ही तडका दिला तर आपला हे चिवडा मुरमुऱ्यांचा खूप छान येतो। तर मला थोडं तिखट कमी वाटत होतं म्हणून मी अजून थोडंसं टाकलं। आणि आता ही फोडणी छान मस्त अशी परतून घेऊया। आता यामध्ये आपण हे इतर सगळे जे आपण तळलेले होते शेंगदाणे डाळ वगैरे ते सगळं टाकून घेऊया आणि मस्त परतून घ्यायचं आहे। तर गॅस मी आता बंद केलेला आहे कारण यात सगळे ड्राय मसाले टाकले म्हणून जळण्याची खूप शक्यता असते आणि कढई सुद्धा अगोदरच गरम आहे म्हणून हे मसाले छान असे परतून घेतले। वा मस्तच खूप छान असा घरभर सुगंध आलेला आहे आणि मस्त आपला असा दणदणीत तडका तयार झालेला आहे। आता हा तडका आपण या मुरमुऱ्यांवरती छान ओतून घेऊया। वाव अशा प्रकारे तुम्ही जर अशा प्रकारे जर भडंग किंवा मुरमुऱ्यांचा चिवडा अशा प्रकारे जर केला तर तो मसाला अजिबात जळत नाही आणि मुरमुरे सुद्धा खाली जळत नाही। तर तुम्ही असा नक्की ट्राय करून बघा आणि असं छान हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही बघितलं असेल की मी पिठी साखर अजूनही टाकलेली नाही आहे। तर पिठी साखर केव्हा टाकायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे। तर अशा प्रकारे पूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर गॅस वगैरे अजिबात नाही, साधा मी एका मोठ्या टबमध्ये हे मुरमुरे घेतलेत आणि त्यामध्ये हे मिक्स करते। तर किती छान झालेला आहे बघा। आणि मसाल्यांना सुद्धा आपला हा जे आपण ड्राय फ्रूट्स वगैरे खोबरं शेंगदाणे आणि डाळ वगैरे तळून घेतले होते त्याला सुद्धा हा मसाला खूप छान लागलेला आहे कारण की आपण त्या फोडणीमध्येच हा टाकतो म्हणून त्याला सुद्धा एकदम छान अशी टेस्टी चव येते आणि खाताना असं अळणी लागत नाही ते। तर अशा प्रकारे मस्त झटपट असा आपला मुरमुऱ्यांचा चिवडा तयार झालेला आहे। आणि आता आपण यामध्ये पिठी साखर टाकून घेतलेली आहे। तर ती स्टेप माझी स्किप झालेली आहे, पण पिठी साखर ही नेहमी पूर्ण चिवडा थंड झाल्यानंतरच टाकायची, नाहीतर त्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि तुमचा चिवडा हा वातळ होतो। म्हणून नेहमी लक्षात ठेवा कुठलाही चिवडा बनवताना पिठी साखर हे सगळ्यात शेवटी टाकायची। आणि आता हे चिवडा हा जास्त पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप वातळ होतो म्हणून ज्या झिपलॉकच्या छोट्या छोट्या कॅरी बॅग असतात त्यामध्ये ह्या भरायचा, म्हणजे जेवढं लागेल तेवढंच आपल्याला खाता येतं आणि सारखं सारखं ती पिशवी उघडल्या नाही जात। म्हणून नेहमी कॅरी बॅगमध्ये हा चिवडा ठेवा म्हणजे तुमचा चिवडा अजिबात वातळ होणार नाही। शक्यतो झिपलॉकच्याच बॅगमध्ये ठेवला तर चिवडा छान शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो। तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि अजूनसुद्धा श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू नवीन अशाच रेसिपीसोबत। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा। धन्यवाद, बाय बाय।